नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GKGS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज प्रिव्हियस इयर सगळे आज इतिहासचे क्वेश्चन बघणार आहोत. बघा, क्वेश्चन नंबर 1. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखले जातात? फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखले जातात? खान अब्दुल गफ्फार खान याला ओळखले जातात. खान अब्दुल गफ्फार खान यांना भारतरत्न पुरस्कार कधी भेटला होता? यांना भारतरत्न पुरस्कार 1987 ला भेटला होता. 1987 ला ते पहिले व्यक्ती होते त्यांना भारतरत्न पुरस्कार हे विदेशी व्यक्ती होते, त्यामुळे त्यांना दिले होते. क्वेश्चन नंबर 2. आझाद हिंद सेनेचे अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिले होते? काय नावे दिले होते? शहीद आणि स्वराज्य. शहीद आणि स्वराज्य हे आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून घेतल्यावर दिली होते. आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केव्हा झाली होती? आझाद हिंद सेनेची स्थापना 1942 ला रासबिहारी बोस यांनी स्थापना केली होती. कोणत्या ठिकाणी केली होती? हे टोकियो या ठिकाणी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. बंगालची फाळणी कोणी केली होती? बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली होती. लॉर्ड कर्झन यांनी केली होती. केव्हा केली होती? 1905 ला. 1905 ला यांनी बंगालची फाळणी केली होती. होम रूल लीगची स्थापना कुठे केली होती? कुठे करण्यात आली होती? अड्यार या ठिकाणी. अड्यार येथे होम रूल लीगची चळवळ केव्हा सुरू केली होती? 1916 ला. 1916 ला कोणी केली होती होम रूल लीगची सुरुवात? रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई आणि लोकमान्य टिळक यांनी दोघांनी मिळून केली होती होम रूल लीगची स्थापना. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? चले जाव चळवळ ही 1942 ला. ही चळवळ अशी होती तिथे प्रमुख नेता कोणीच नव्हता, त्यामुळे चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? 1942 ला. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली होती? हे सुरत अधिवेशनात. सुरत अधिवेशनात काँग्रेसची फूट पडली होती. सुरत अधिवेशन केव्हा पडले होते? 1907 ला. 1907 ला. त्याचे अध्यक्ष कोण होते? रासबिहारी बोस होते. रासबिहारी बोस हे सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते. प्लीज मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आपण असे दररोज व्हिडिओ घेत आहोत. आजचा पहिला भाग आहे इतिहासवर सगळे प्रश्न आलेले. मादाम मॅडम भाकाजी कामा यांनी भारताचे राष्ट्रध्वज कुठे फडकावला होता? स्टुटगार्ट जर्मनी या ठिकाणी. स्टुटगार्ट जर्मनी या ठिकाणी मादाम भिकाजी कामा यांनी भारतात राष्ट्रध्वज फडकावला होता. राष्ट्रध्वज कधी स्वीकारले मॅडम? कधी स्वीकारले होते भारताने ते कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. रास्ता गोपतार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? रास्ता गोपतार हे वर्तमानपत्र हे दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले होते. केव्हा केले होते? हे 1854 ला. 1854 ला यांनी सुरू केले होते दादाभाई नौरोजी यांनी. आणि काँग्रेसचे त्याने अध्यक्ष केव्हा होते? काँग्रेसचे अध्यक्ष त्याने दादाभाई नौरोजी यांनी 1886 ला त्यांनी प्रथम व्यक्ती होते. त्यांनी पहिले पारसी व्यक्ती होते. पारसी व्यक्ती. आणि दुसरे 1893 ला आणि 1906 ला या 3 वेळे त्यांनी सगळ्यात अधिक वेळेला दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली होती? कोणाची झाली? ॲलन ह्यूम यांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना यांच्या पुढाकाराने झाली होती. आणि तेव्हाची राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा गव्हर्नर कोण होते? लॉर्ड डफरिन होते. लॉर्ड डफरिन होते राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली होती? 1885 ला झाली. 1885 ला. 28 डिसेंबर 1885 ला. 14 तळे सत्याग्रह कोणी केले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 सत्याग्रह केले होते. केव्हा केले होते? 1927 ला. 1927 ला. ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता? 1986 ला. 1986 ला ग्राहक संरक्षण कायदा हा अस्तित्वात आला होता. विनायक दामोदर सावरकर यांची जन्म कुठे झाला होता? नाशिक या ठिकाणी भंगूर या ठिकाणी झाला होता. भंगूर या ठिकाणी, नाशिक या ठिकाणी. आणि 1857 स्वातंत्र्य युद्ध हे त्यांचे विनायक दामोदर सावरकर यांचे पुस्तक होते. बक्सरची लढाई कधी झाली होती? बक्सरची लढाई ही 22 ऑक्टोबर 1764 ला. कोणाकोणामध्ये झाली होती? इंग्रजांमध्ये आणि मीर कासिम यांच्या दोघांमध्ये बक्सरची लढाई झाली होती. आणि इंग्रजांचा कोण होता मित्रांनो? इंग्रज अधिकारी कोण होता?
रॉबर्ट क्लाईव्ह होता, रॉबर्ट क्लाईव्ह. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? राजाराम मोहन राय यांना संबोधले जाते. राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे संबोधले जातात. राजाराम मोहन राय यांना राजा ही पदवी कोणी दिली होती? अकबर सेकंडने दिली होती. अकबर सेकंडने ही राजाराम मोहन राय यांना पदवी दिली होती. रामकृष्ण मिशन यांना धर्म संस्थेची स्थापना केव्हा केली होती? कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी केली. स्वामी विवेकानंद यांनी केली होती. केव्हा स्थापना केली त्यांनी? 1897ला. 1897ला रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. चंपारण्यामधील चंपारण्याचा लढा ज्याच्याशी संबंधित होता? कशाशी संबंधित होता? नीळशी संबंधित होता. नीळशी संबंधित. चंपारण सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? महात्मा गांधी केले. महात्मा गांधी. आणि चंपारण्य सत्याग्रह केव्हा केले होते? 1917ला. 1917ला चंपारण्य सत्याग्रह केले होते. आणि महात्मा गांधीचे हे पहिले सत्याग्रह होते. 1917चे चंपारण्य सत्याग्रह. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली होती? आकाशवाणी कविता ही रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली होती. रवींद्रनाथ टागोर. आकाशवाणी ही कविता रवींद्रनाथ टागोर यांनी. रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कधी भेटला होता? 1912ला. 1912ला रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार भेटला. हे भारतातील पहिले व्यक्ती होते नोबेल पुरस्कार भेटणारे. सर्वात जुनी कोणती घटना होती? ही अमेरिकन क्रांती होती. अमेरिकन क्रांती ही सर्वात जुनी क्रांती होती. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सेनापती बापट यांनी केले. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला होता? तोरणा किल्ला होता. तोरणा किल्ला. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी हा किल्ला जिंकला होता. तोरणा किल्ला. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. दुसरी गोलमेज परिषद डॅडॅश साली झाली. केव्हा झाली होती? 1931ला. 1931ला. आणि तेव्हा महात्मा गांधी सुद्धा दुसऱ्या गोलमेज परिषदेला इंग्लंडला रवाना झाले. त्यांनी 1931ला त्याने हजर होते दुसऱ्या गोलमेज परिषदेला. आणि तिन्ही गोलमेज परिषदेला हजर राहणारे एकच व्यक्ती होते. कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. तिन्ही गोलमेजला परिषद होते. पहिली गोलमेज परिषद केव्हा झाली होती? 1930. दुसरी 1931. तिसरी 1932. या 3 वेळेस महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हजर होते आणि 3 गोलमेज परिषद झाले होते. भारतीय लष्कराने डॅडॅश रोजी गोवा पोर्तुगीजच्या ताब्यातून मुक्त केले होते. केव्हा केले? 19 डिसेंबर 1961 मध्ये पोर्तुगीजांनी भारतानं ताबा सुटला होता तेव्हा. आणि पहिले व्यक्ती त्यांनीच पोर्तुगीज होते तेव्हा त्यांनी भारतावर आक्रमण केले होते. केव्हा के बघा. PDF म्हणलं तर पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच या क्रम आहे मित्रांनो. हे क्रम आहे. हे 1458ला पोर्तुगीज आपल्या भारतात आले होते. मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी स्तर पुराणतत्वाचा संबंध कशा संबंध आहे? जुन्या संरचनांचा. जुन्या संरचनांचा हा प्रकार आहे. सतीला चालबंदी करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? हा विल्यम बेंटिंग होता. विल्यम बेंटिंग हा राजाराम मोहन राय यांनी सपोर्ट केले होते. आणि सतीप्रथा कधी बंद करण्यात आली होती? 1829ला. 1829ला सतीप्रथा ही बंद करण्यात आली होती. तेव्हाचे गव्हर्नर हे विल्यम बेंटिंग होते. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतातील संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? कोणते होते? हैदराबाद होते. हैदराबाद आपल्या भारतामध्ये केव्हा विलीन झाले होते? 17 सप्टेंबर 1948ला. 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद संस्थाने ऑपरेशन पोलो नुसार आपल्या भारतात विलीन झाले होते. ऑपरेशन पोलो हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी राबवले होते. कोणते ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? कोणता आहे? त्रिपिटक आहे. त्रिपिटक. चौरी चौरा घटनेचे डॅडॅश आंदोलन संपुष्टात आले. कोणते आले होते? असहकार चळवळ हे केव्हा सुरू करण्यात आली होती? 1920ला असहकार सुरुवात करण्यात आली होती. हे 2 वर्ष 1922ला हे असहकार चळवळ हे मागे घेण्यात आली होती. चंपारण्यामध्ये शेतकऱ्यांचा लढा डॅडॅशशी संबंधित आहे. कशी संबंधित आहे? नीळशी संबंधित आहे. नीळशी संबंधित. चंपारण सत्याग्रह केव्हा झाला? 1917ला. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित करण्यात आली? कोणत्या? रॅली कमिशननुसार विद्यापीठ कायदा हा करण्यात आला होता. विद्यापीठ कायदा केव्हाचा आला आहे? 1905चा आहे. 1905चा हा विद्यापीठ कायदा आहे.
मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना ढाका या ठिकाणी झाली होती. ढाका या ठिकाणी केव्हा झाली होती? 1906 ला. 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली? कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. सन 2020 मध्ये संत नामदेव महाराजांनी कितवी जयंती साजरी करण्यात आली? केव्हा करण्यात आली? 750वी ही जयंती संत नामदेव महाराज यांची जयंती करण्यात आली होती. कोणत्या वेदामध्ये संगीतांचा उल्लेख केलेला आहे? कोणत्या? सामवेदामध्ये. सामवेद बघा, साम संगीत सामवेद. सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारांची संघटना स्थापन केली होती? कोणती केली? अभिनव भारत. अभिनव भारतची स्थापना केव्हा झाली होती? 1905 ला अभिनव भारतची स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापना केली होती 1904 ला. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली होती आणि यांनी रविवारची सुट्टी पण यांनी मंजूर करून घेतली होती. भारतातील आतापर्यंत कोणता राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती बसवले आहेत? कोणी बसवले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 1961 पर्यंत राष्ट्रपती भूषवले होते. हे पहिलेच व्यक्ती होते त्याने 2 वेळा राष्ट्रपती भूषवले होते. बालहत्या प्रतिबंध कायदा कधी पास करण्यात आला होता? 1829 ला. 1829 ला बालहत्या प्रतिबंधक कायदा हे पास करण्यात आला होता. 1829 ला कोण होते मित्रांनो? विल्यम बेंटिंक होते. विल्यम बेंटिंक हे गव्हर्नर होते इंग्लंडचे. बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? बारडोली सत्याग्रहाचा नेता हा सरदार वल्लभभाई पटेल होता. सरदार वल्लभभाई पटेल होता. आणि तेव्हा गुजरातच्या लोकांनी ही सरदार ही पदवी त्यांना वल्लभभाई पटेल यांना दिली होती. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली होती? पल्लव वंशाने केली होती. पल्लव वंशाने महाबलीपुरमची स्थापना केली होती. महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधीचे राजकीय गुरु हे गोपाळकृष्ण गोखले होते. गोपाळकृष्ण गोखले. महात्मा गांधी जेव्हा 9 जानेवारी 1914 ला 1915 ला जेव्हा त्यांनी दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परतले होते तेव्हा त्याने गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतभर तू भारतभर फिर असे त्यांना उपदेश दिले होते. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गरजलेल्या पानिपत हे शहर कोणत्या शहरामध्ये आहे? हे हरियाणा या ठिकाणी. हरियाणा या ठिकाणी. पानिपतचे 3 युद्ध बघा मित्रांनो. हे 1526 ला एक बार झाले होते, 1556 एक बार आणि एक बार 1761. हे 3 पानिपतचे युद्ध झाले होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला होता? 1674 ला. 1674 ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. पंजाब केसरी कोणास संबोधले जाते? लाला लजपतराय यांना संबोधले जाते. लाला लजपतराय यांना पंजाब केसरी कोणास संबोधले जाते? लाला लजपतराय यांना. दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी घडले होते? असई, जालना या ठिकाणी, आडगाव या ठिकाणी. भारतीय घटना तारखेपासून अंमलात आली होती. कोणती? 26 जानेवारी 1950 ला भारतीय घटना हे तारखेपासून अंमलात आली होती. संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निर्धारक ठरवण्याचा अधिकार भारतीय न्याय संस्थेत आहे. हे विधान खूप बरोबर आहे का? हे विधान बरोबर आहे. कोणत्या गुप्त राजाने महेंद्र आदित्य ही पदवी घेतली होती? कोणी? कुमारगुप्त यांनी महेंद्र आदित्य ही पदवी स्वीकारली होती. 1857 या उठावात स्वातंत्र्य युद्ध कोणी समोरले होते? विनायक दामोदर सावरकर यांनी 1857 स्वातंत्र्य युद्ध होते असे समजले होते. सविनय कायदेभंग चळवळ कधी करण्यात आली होती? 1930 ते 1934 ला. 1930 ते 1934 ला. पानिपत हे तिसरे युद्ध केव्हा झाले होते? हे 1761 ला. 1761 ला. कोणाकोणामध्ये झाले होते? अब्दाली आणि मराठीमध्ये पानिपतचे तिसरे युद्ध घडले होते. तैनाती फौजची पद्धत कोणी स्वीकारली होती? लॉर्ड वेलेस्ली यांनी सुरू केली होती. लॉर्ड वेलेस्लीने केव्हा सुरू केली होती? 1758 ला. 1758 ला त्याने सुरुवात केली होती. आणि पहिला निजाम होता हा तैनाती फौजचा स्वीकार करणारा. हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी
नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला. कुठे मिळाला? कालीबंगन या ठिकाणी. कालीबंगन या ठिकाणी शेतीचा पुरावा मिळाला आहे. कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? कोणी दिले? महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली होती. आदी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? सार्वजनिक काका यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र स्वीकारले होते. मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? नवाब सलीमुल्ला हे मुस्लिम लीगचे संघटनेची स्थापना होती. मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? ते 1906 याची स्थापना करण्यात आली होती. पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅडाशाने 1857च्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. कोणी बजावली होती? तात्या टोपे यांनी बजावली होती. डॅडाश यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जातात. कोणाला? वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक संबोधले जातात. अशोकाच्या डॅडाश येथील स्तंभास भारतीय राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे. कोणत्या? सारनाथ येथे. सारनाथ या ठिकाणी आहे. भारतीय इतिहास संशोधक मंडळ डॅडाशाने स्थापना केली आहे. कोणी केली? पुणे या ठिकाणी विका राजवाडे यांनी स्थापना केली आहे. भारतीय इतिहास संशोधक कोणी स्थापना केली आहे? राजवाडे यांनी स्थापना केली आहे. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला संबोधले जातात? संत नामदेवला संबोधले जातात. संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संबोधले जातात. भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी होते. व्यामेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष होते. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? 1885 ला. त्याचे गव्हर्नर कोण होते? लॉर्ड डफरेन होते. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी सुरू केला होता? कार्ल मार्क्स यांनी सुरू केला होता. कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला होता. गांधीजी चंपारण सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? 1917. चंपारण सत्याग्रह कुठे आहे? हे बिहार या ठिकाणी आहे. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाला आहे? कोणत्या? सिंधू संस्कृती ते हडप्पा संस्कृती हे विकसित झालेले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार सत्याग्रह कोणी केले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केले होते? 20 मार्च 1927 ला रायगड जिल्ह्यातील महाड येथे 14 सत्याग्रह यांनी केला होता. सती प्रतिबंध कायदा कोणाशी संबंधित आहे? लॉर्ड बेंटिंक की सती प्रतिबंधित कायदा केव्हा बंद करण्यात आला? 1829 ला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले? कोणत्या? पश्चिम बंगालमधून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या राज्य घटनेतून समितीवर निवड करण्यात आली होती त्यांची. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. जिजाऊ राजमाता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात झाले आहे? बुलढाणा या ठिकाणी. त्यांचं झालेलं आहे. लाल बहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळास काय म्हटले जातात? विजय घाट म्हणतात. विजय घाट. अंटार्क्टिका महासागर पार करून भारताकडे जाण्यास प्रयत्न करताना अमेरिकेचे खंडास कोणी शोधला आहे? कोलंबस यांनी शोधला आहे. कोलंबस. 1681 कायद्यानुसार भारतातील कोठे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे? मुंबई, मद्रास आणि कोलकाता या ठिकाणी 1861 कायद्यानुसार स्थापना करण्यात आली आहे. भारतात 1953 साली भाषावर राज्य पुनर्रचना आयोगाची कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली आहे? फाजल अली भाषा पुनर्रचना आदेशाचे अध्यक्ष होते. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म केव्हा झाला होता? 23 जुलै 1856 ला बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला होता. श्री विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरीला कधी कैद झाले होते? 1920 नंतर. बनारस हिंदू विद्यापीठ स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली होती? पंडित मदन मोहन मालवीय बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते?
चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू हे दोघे होते. स्वराज्य पक्षाची संस्थेची स्थापना 1923 ला याची स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली होती. भारतीय पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी पहिली महिला कोण होती? राजकुमारी अमृता कौर. राजकुमारी अमृता कौर ही भारतातील पहिली महिला केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद भूषवणारी पहिली महिला होती. कोणाच्या भारताच्या घटना समितीचा समावेश नव्हता? कोणाचा होता? बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांचा नव्हता. ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर कोण होते? वॉरेन हेस्टिंग होते. वॉरेन हेस्टिंग. मनाचे श्लोक हे कोणी लिहिले होते? संत रामदास यांनी लिहिले. संत रामदास यांनी मनाचे श्लोक हे लिहिले होते. भारतातील कोणते राज्य भाषिक तत्वावर सर्वप्रथम अस्तित्वात आले? कोणते? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश केव्हा अस्तित्वात आले? 1953 ला. 1953 ला हे अस्तित्वात आले. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आजचा व्हिडिओ इथे संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र.